उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दल आणि तेलंगणामधील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दलाचे 7 खासदार आणि बीआरएसचे 4 खासदार। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी। पंतप्रधान मोदींचा विकसित भारताचा संकल्प सर्वांना आवडतो, त्यामुळे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन मोठ्या मतांनी निवडून येणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया। विरोधकांकडूनही सीपी राधाकृष्णन यांना मतं मिळणार। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आम्हीच जिंकू, मिलिंद देवरा यांचा विश्वास। तयारी पूर्ण झाली आहे, आमचाच विजय होईल। निवडून आल्यावर सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत संसदेत काम करताना आनंद वाटेल, मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का। ही निवडणूक भाजपलाही सोपी नाही, संजय राऊतांचा निशाणा। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयामध्ये, तर दुपारी 12 वाजता बैठकीचं नियोजन। या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या आठवड्यातील बैठकीवर छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला होता। बंजारा समाजाच्या बैठकीत हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा हे एसटी असल्याची निष्पन्न झाल्याची सूत्रांची माहिती। बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करणार, सूत्रांची माहिती। मंत्री संजय राठोड आणि इतर आमदारही बैठकीला उपस्थित। राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महासंघासोबत महत्त्वाची बैठक। बैठकीसाठी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मुंबईत, परिणय फुके, बबनराव तायवाडे आणि या बैठकीला असणार उपस्थित। बैठकीत भुजबळ उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष। नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद। नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी मुक्तागिरी बंगल्यावर चर्चेसाठीही बोलावलं। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। नावेद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळची सभा। शौमिका महाडिक व्यासपीठावर राहणार उपस्थित, तर दूध संघाच्या कागल एमआयडीसी मधील पशुखाद्य कारखान्याच्या परिसरात सभा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करताय, डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आरोप। सुनील तटकरे, आदित्य तटकरेंनी ज्या प्रकारे आपल्या नेत्याची पाठराखण केली आहे हे शोभनीय नाही, हा त्यांचा स्थायी स्वभाव। अजितदादांच्या अंजना कृष्ण यांच्यासोबतच्या संवादावर महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया। संजय राऊत काय धमाका करणार, दसऱ्या मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार। ठाकरेंच्या सेनेतील सर्व पराभूत माजी आमदार आमच्या संपर्कात। मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवकही आमच्या संपर्कात, कृपाल तुमाणे यांचा दावा। चितळे समितीनं अहवालात योग्य पद्धतीने बाबी मांडलेल्या नाही, सरकारनं देखील चितळे समितीनं मांडलेल्या बाबी लपवल्या। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमधील नेते जितेंद्र जनावळे यांची विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। नियुक्तीनंतर जनावळेंचे विलेपार्लेमध्ये अभिनंदनाचे बॅनर। विभाग प्रमुखपदी डावलल्यानं जितेंद्र जनावळे नाराज असल्याचीही चर्चा। डोंबिवली बेकायदा इमारत घोटाळा प्रकरणातील समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई होणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्सची 7 मजली इमारत जमीनदोस्त होणार। नांदेडमध्ये मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल। भारती पवार महिलेने वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेत केली होती शिवीगाळ। कंत्राटदार आणि भारती पवार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू। रावेरचे माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश। माजी आमदार अरुण पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मुंब्र्यामध्ये सज्जाचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू। दौलतनगरच्या लकी कंपाऊंडमधील घटना। इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या 2 महिलांवर सज्जाचा काही भाग कोसळला। लातूरच्या कळंब गेट भागामध्ये कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळक्याची दहशत। 6 ते 7 जणांच्या टोळक्याचा चहासाठी थांबलेल्यांवर हल्ला। अनेक जण जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। कळंब गेट भागातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये दहशत। अद्याप कुणालाही अटक नाही। धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या 7 जणांवरती गुन्हा दाखल। पवनचक्कीचं या कामाचे फोटो का काढले असं म्हणत केली होती मारहाण। भूम पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश घेऊन ट्रक चालकाला लुटलं। रमेश्वर वर्मा ट्रक चालकाला मारहाण। पोलिसांनी सापळा रचत दोन्ही तरुणींना केली अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून घरात घुसून मायलेकींना मारहाण। गाडी लावण्याच्या वादावरून मारहाण। आरोपी रोहन विरोधात गुन्हा दाखल। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।
बीडमध्ये मेंढपाळाची हत्या करणारा आरोपी त्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. विलास मोरेनंद भिलालाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, तर अधिकचा तपास या संदर्भात सुरू. संयुक्त किसान मोर्चाचा 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा. शेतकरी आत्महत्यांचं केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरे करणार. शेतकऱ्यांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन. कुटुंबात पती आणि पत्नी दोघांच्याही नावे शेती असल्यास पत्नीलाच लाभ मिळणार, तर पीएम किसान योजनेच्या मानधन पद्धतीमध्ये बदल. राज्यातील 60,000हून अधिक शेतकऱ्यांना निर्णयाचा फटका. रत्नागिरीमध्ये केवळ 82 हवामान केंद्र. प्रत्येक महसूल मंडळासाठी केवळ 1 हवामान केंद्र असल्यानं हवामानातील बदल टिपण्यास केंद्र अपुरी. अपुऱ्या हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेताना अडचणी होत असल्यानं शेतकरी हवालदिल. ठाण्यातील शहापूरमध्ये शेलवली ब्रिजजवळ भीषण अपघात. उभ्या असलेल्या गाडीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. दोघांचा जागीच मृत्यू. मुरुम उपसा प्रकरणामध्ये कुर्डू गावात झालेली कारवाई ही नियमानुसारच. मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी तसंच अर्ज केला नाही असं समोर. रस्त्यासाठी दिलेली वर्क ऑर्डरची मुदत आधीच संपल्याचं समोर. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची ही माहिती. डोळे तपासणीसाठी जात असलेल्या दाम्पत्याचा अपघात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू. नागपूरच्या सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील तेलकामठी शिवारातली ही घटना.